हळद रुसली कुंकू हसलं मालिकेचा आजचा भाग खरंच खूप छान आहे मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी हा भाग बघितलाच पाहिजे. आजच्या भागात काय होणार आहे, दुष्यंतच्या मनात कृष्णाबद्दल जे प्रेम आहे ना, ते अगदी असं उतू जाताना दिसत आहे. तर मालिकेच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत, कृष्णा मस्तपैकी अशी दुष्यंतची मालिश करत असते. दुष्यंत खूप असा आनंदात बसलेला असतो, त्याला मजा वाटत असते. दुष्यंतला भारी वाटत असतं. दुष्यंत काय म्हणतो माहिती आहे का? मी US ला गेल्यावर ना, मी हे सगळं खूप मिस करणार आहे. म्हणजे तिकडं गेल्यावर मग हे कोण सगळं करणार माझ्यासाठी? माझ्यासाठी आयता चहा कोण घेऊन येणार? मला ही अशी मस्तपैकी मालिश कोण करून देणार? असं तो म्हणत असतो. कृष्णा म्हणते, "काय अहो, आत्ता एवढ्यात म्हणला होता ना, मला पण सोबत घेऊन जाणार म्हणून." दुष्यंत म्हणतो, "हां, ते तर आहेच. पण तोपर्यंत तरी मी तुला मिस करणारच ना तिथे." दुष्यंत आता म्हणतो, "मला सवय झाली तुझी, तुझ्या बडबडीची, तुझे सुंदर डोळे बघण्याची." कृष्णाला आता काय बोलावं समजतच नसतं. कृष्णा म्हणते, "दुष्यंत सरकार, तुम्ही आता उगाच कौतुक करायलायस." आता दुष्यंत हसतो. "अगं खरंच, खरंच मी बोलतोय हे." दुष्यंत म्हणतो, "अगं खरंच म्हणतोय मी. ये ना, बस इथे." आता तो कृष्णाला जवळ बसवतो. दुष्यंत सरकार आता थोडंसं रोमॅन्टिक झालेत बरं का मित्रांनो. दुष्यंत म्हणतोय, "खरंच, खरंच मिस करेन मी हे सगळं अमेरिकेला गेल्यावर." तो म्हणतो, "मी तुला मिस करेन, तुझा लटका राग मिस करेन आणि तू चिडल्यावर मला जे भुंगाट पावणं म्हणतेस ना, ते पण मिस करेन." आता कृष्णा आणि दुष्यंत दोघे पण असतात बरं का. दुष्यंत म्हणतो, "तुझ्या हातचा स्वयंपाक मिस करेन आणि स्पेशली तुला जे इंग्लिश शब्द समजावून सांगायला लागतात, ते मिस करेन." कृष्णा आणि दुष्यंत खूप हसत असतात बरं. कृष्णा एवढी लाजत असते ना, तिला आता काहीच सुचत नसतं. ती ती म्हणते, "दुष्यंत सरकार, तुमचं आपलं काहीतरीच. जावा तिकडं." असं म्हणून ती तिथून निघून जाते. दुष्यंत म्हणतो, "अरे काय ही मुलगी, एवढंसं कौतुक केलं तर किती लाजली." मित्रांनो, आपले भोळे बाबडे दुष्यंत सरकार आता त्यांच्या आईकडे आलेत बरं का. त्यांची आई म्हणजे बाळजाबाई बाहेर बसलेली आहे. आता दुष्यंत तिथे येऊन काय म्हणतोय बघा. दुष्यंत म्हणतोय, "आई, माझी एक हेल्प करशील का गं?" बाळजाबाई म्हणते, "बोल, काय मदत हवी आहे?" आता दुष्यंत काय म्हणतोय बघा, "आई, तू एका दिवसासाठी कृष्णाची आई बनशील का गं?" बाळजाबाई म्हणते, "अरे दुष्यंत, काय बोलतोयस तू? म्या आणि कृष्णाची आई कसं शक्य आहे?" दुष्यंत म्हणतो, "का शक्य नाही आई? काय हरकत आहे? तूच तर म्हणाली होती ना, की मी कृष्णाला सून कमी आणि मुलगी जास्त मानते म्हणून." बाळजाबाई दुष्यंतला सरळ नकार देते मित्रांनो. तिला कृष्णाची आई बनण्यात काहीच इंटरेस्ट नसतो. आता दुष्यंत काय डोकं चालवतोय ते बघा. दुष्यंत स्वतः साडी घालतोय बरं का मित्रांनो, कारण त्याला कृष्णाची इच्छा पूर्ण करायची असते. त्याला कृष्णाला आईची माया द्यायची असते, आईचं प्रेम द्यायचं असतंय. दुष्यंत कृष्णाला मांडीवर घेऊन तिला झोपवण्याचा प्रयत्न करतोय बरं का मित्रांनो. त्याने मोबाईलमध्येच अंगाई लावलेली असते. कृष्णा जागी होऊन आता दुष्यंतला काय म्हणते बघा मित्रांनो. कृष्णा म्हणते, "आई, मला वाटलं नव्हतं तू येशील म्हणून. असा मायेनं डोसक्यावरनं हात फिरवशील." कृष्णा दुष्यंतचा हात पकडून वर बघते, तर दुष्यंत साडी घालून आलेला असतो. हे तिला समजलेलं असतं. पण तरीही तिला असंच वाटत असतं, की आपली आईच आपल्यासाठी आलेली आहे आणि आपल्याला मांडीवर घेऊन झोपवत आहे. कृष्णा खूप भावूक झालेली असते. आता ती दुष्यंतलाच आई समजून पुढे काय म्हणते बघा मित्रांनो. कृष्णा म्हणते, "आई, मला इतके दिवस पोरकं का ठेवलंस गं? मला तुझी लेक का नाही मानलंस?" दुष्यंत म्हणतो, "आता मी जवळ घेतलंय ना तुला कृष्णा, आता तू पोरकी नाही आहेस." कृष्णा आता उठून बसते आणि दुष्यंतला म्हणते, "दुष्यंत सरकार, हे आईचं सोंग कशापायी केलं हो तुम्ही?" दुष्यंत म्हणतो, "कृष्णा, तुझ्यासाठीच केलं गं. तू म्हणाली होतीस ना एकदा, की तुझी अशी इच्छा आहे की तुला एकदा आईनं जवळ घ्यावं, तुझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवावा, म्हणून केलं गं मी हे." दुष्यंत पुढे म्हणतो, "कृष्णा, तुझं एवढं साधं, एवढं छोटंसं स्वप्न आहे, ते तर मी पूर्ण केलंच पाहिजे ना." कृष्णाला दुष्यंतचं हे वागणं पाहून खूप आनंद झालेला असतो. तिच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. ती दुष्यंतला म्हणते, "आई, तू एवढं सगळं केलंस, मग अंगाई मोबाईलवर का लावलीस गं? तूच गा ना." असं म्हणून ती दुष्यंतला अंगाई गायला सांगते आणि परत दुष्यंतच्या मांडीवर झोपते.
दुष्यंत आता स्वतः अंगाई गातो आणि कृष्णाला शांतपणे झोपवतो. उद्याचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. धन्यवाद.